अशी झणझणीत लसणाची चटणी बनवली ना, की अगदी काही वेळेला भाजी नसेल ना, तरी चालते. पोळीबरोबर आणि भाकरीबरोबर आपण ही लसणाची चटणीच खाऊ शकतो. इतकी अप्रतिम होते आणि ही 8 ते 10 दिवस आरामात टिकते. तुम्हीही अशी एकदा बनवून बघा. बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकी सुंदर होते. कशी बनवायची ते सांगते. इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे. साधारण ही 200 ग्रॅम मी बेडगी मिरची घेतलेली आहे. याचे देठं काढून घ्यायचे. देठं काढून झाले ना, की मग काय करायचं याला कापून घ्यायचं. कात्रीच्या साहाय्याने आहे ना, ह्या मिरचीला कापून घ्यायचं. कारण की काय आहे ह्याच्यातल्या बिया ज्या आहेत ना, त्या आपल्याला शक्यतो काढून घ्यायच्या. जेवढ्या बाजूला होतील तेवढ्या चांगल्या. फार बिया काही आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायच्या नाहीयेत. त्यामुळे मध्ये अशी मिरची कापली ना, की अशी थोडीशी वरच्यावर काढून घ्यायची आणि खाली हे बघा सगळ्या बिया ज्या आहेत, या खाली राहतात आणि वरची मिरची काढून ही याच्यामध्ये साधं गार पाणी घालायचं आणि साधारण 3 तास आपल्याला ही भिजवून ठेवायची आहे. तुमच्याजवळ जर 3 तास वेळ नसेल, तर तुम्ही गरम पाणी घालून साधारण 1 ते 1.5 तास भिजवून ठेवू शकता. पण जर वेळ असेल तर असं 3 तास भिजवून ठेवायचं. भिजवून ठेवल्यानंतर एकदम ती मिरची जी आहे, ती मऊसूत होते आणि आपल्याला चटणी बनवण्यासाठी तयार होऊन जाते. हे बघा किती छान अशी मऊसूत तयार झाली ही. आता काय करायचं, आपण सगळी तयारी करून घेऊयात आधी. तर आपल्याला ज्या-ज्या गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत ना, त्या चिरून आणि वाटून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर मी इथे पहिलं एक कांदा घेतलेला आहे. कांदा एक पुरेसा होतो. त्याचे असे उभे-उभे काप करून घ्यायचे. आपल्याला कांदाही मिक्सरमधूनच बारीक करायचा आहे. फार बारीक चिरत बसायचं नाही. नंतर टोमॅटो. आता साधारण इथे मीडियम आकाराचे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत. तुमच्याकडे मोठा टोमॅटो असेल, तर तुम्ही 1 टोमॅटो घेतलात तरी चालेल. आणि तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल, तर तुम्ही स्किप केला ना, तरी चालू शकतं. तर आता इथे मी 2 साधारण मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. आता पहिल्यांदा कांदा मी इथे पाणी न घालता बारीक करून घेणार आहे. कांदा बारीक झाला, की तो एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आणि मग ह्याच बाउलमध्ये आपल्याला टोमॅटो देखील बारीक करून घ्यायचा आहे. बाउल म्हणजे मिक्सरचं भांडं जे आहे ते धुवत नाही बसायचं. लगेचच त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आणि तो देखील बारीक करून घ्यायचा. ह्याची पण पेस्ट करून घ्यायची. ह्याच्यामध्ये पाणी घालायची गरज पडत नाही कारण की टोमॅटोमध्येच भरपूर पाणी असतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा पाणी न घालताच आपल्याला ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता हे टोमॅटोची पेस्ट तयार झाली ना, की लगेचच याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि मिरच्या देखील आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत. मिरच्यांमध्ये जर का बारीक नाही झालं, तर थोडंसं पाणी घालून तुम्ही बारीक करू शकता. तर ह्या मिरच्या आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत. कलर इतका सुंदर येतो भिजवल्यानंतर मिरचीचा एकदम लाल चुटूक तयार होतो आणि बारीक केल्यानंतरही तुम्ही बघू शकता एकदम लाल असा छान कलर आलेला आहे. आता काय करायचं हे सुद्धा एका वेगळ्या डिशमध्ये किंवा बाउलमध्ये काढून घ्यायचं. सगळं वेगळं-वेगळं घ्यायचंय आपल्याला कारण की आपल्याला शिजवताना सुद्धा हे वेगळं-वेगळं शिजवायचं आहे. आता मिरची बारीक करून झाली, की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे, ते लसूण. लसूण साधारण इथे मी 200 ग्रॅम लसूण आहेत. मोठे-मोठे आहेत छान. तर हे मी बारीक करून घेणार आहे. जर का डायरेक्ट बारीक नाही झाले, तर थोडंसं पाणी घालून ह्याला बारीक अगदी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. कारण की आपण लसणाचीच चटणी बनवतोय, त्यामुळे लसूण हा जरा थोडासा प्रमाणामध्ये आपल्याला जास्त घ्यायचा आहे. आता इथे सगळी पेस्ट आपण इथे काढून घेऊयात. आता पेस्ट काढून झाल्यानंतर आता आपल्याला अजून एक इन्ग्रीडियंट महत्त्वाचं लागणार आहे ते दही. दही थोडंसं चमच्याने फिरवून हटवून घ्यायचं, म्हणजे ज्यावेळेला चटणी करताना घालू ना, त्यावेळेला गुठळ्या होणार नाहीत. आता हे झाल्यानंतर आता चटणीची आपण तयारी करूयात. तर इथे मी साधारण 4 ते 5 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तेल घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिरचीची पेस्ट घालायची आहे तयार केलेली. ती घालून आपल्याला साधारण लो टू मीडियम फ्लेमवरती 8 ते 10 मिनिटं कॉन्स्टंट आपल्याला ही शिजवायची आहे. व्यवस्थित शिजली पाहिजे. आपल्याला हे जास्त दिवस टिकायला हवी आहे आपली ही चटणी. त्यामुळे साधारण 8 ते 10 मिनिटं ही आपल्याला शिजवावी लागणार आहे. इथे जरा थोडीशी मी वेगळी पद्धत वापरलेली आहे. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. खूप सुंदर लागते चटणी ही तयार करून. तुमच्याकडे भाजी वगैरे नसेल ना, तर तुम्ही हीच चटणीच्या बरोबर तुम्ही पोळी, भाकरी, अगदी भाताबरोबरही ही चटणी तुम्ही खाऊ शकता. एवढी सुंदर होते. तर हे कॉन्स्टंट हलवत आपल्याला हे शिजवायचं आहे. साधारण 8 ते 10 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आता 8 ते 10 मिनिटं झाले ना, की ह्याच्यामध्ये काय करायचं एक अर्धा चमचा फक्त हळद घालायची आणि पुन्हा एकदा हलवून घ्यायचं. हळदीने काय होतं ह्याचा जो कलर आहे ना, तो टिकून राहतो व्यवस्थित. त्यामुळे अर्धा चमचा आपल्याला हळद घालून घ्यायची. एकदा फिरवून घेतलं ना, की मग सगळ्यात पहिल्यांदा आपण जो कांदा बारीक केलेला आहे, तो घालायचा आणि तो सुद्धा 1-2 मिनिटं फिरवून घ्यायचा. म्हणजे काय होतं तो पण आतमध्ये शिजला पाहिजे. कांदा घालून झाला 1-2 मिनिटं तो शिजवून झाला ना, की मग आपल्याला ह्याच्यामध्ये
टोमॅटोची पेस्ट घालायची. जी आपण टोमॅटोची पेस्ट पण तयार करून ठेवलेली आहे ना, ती आता ह्याच्यामध्ये घालून घेऊयात. आता पुन्हा आपल्याला छान हलवून घ्यायचंय. ही टोमॅटोची पेस्ट सुद्धा ह्याच्यामध्ये एकजीव झाली पाहिजे. तर हे पुन्हा एकदा हलवून घ्यायचं. छान व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे. आता टोमॅटोची पेस्ट घालून सुद्धा एक 2-3 मिनिटं आपण परतून घेतलं ना, की मग ह्याच्यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं आहे. पण हे आधी 2 ते 3 मिनिटं छान व्यवस्थित परतून घ्यायचं. जितकं आपण जास्त परतू ना, तेवढी चटणी टिकते जास्त आणि कलरही सुंदर येतो त्याचा. आता हे परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये दही घालायचं आणि आता दही घातल्यानंतर एक लक्षात ठेवायचं, बिलकुलही थांबायचं नाही. कॉन्स्टंट हलवत राहायचं, नाहीतर दही जे आहे ना, ते फाटतं ह्याच्यामध्ये आणि ते मग त्याची चव बदलते. त्यामुळे कॉन्स्टंट हे दही आपल्याला असं मिक्स करून हलवत राहायचंय. एक साधारण पुढचे 2 ते 3 मिनिटं आपल्याला कॉन्स्टंट असं फिरवत राहायचंय. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं, बिलकुलही दही फाटत नाही. हे बघा, बिलकुलही ह्याच्यामध्ये दही फाटलेलं नाहीये. तर ते हे पण छान एकजीव करून छान असं शिजवून घ्यायचं. आता हे झालं ना, एकदा छान व्यवस्थित आपलं शिजवून तयार झालं, की अगदी शेवटी आपल्याला लसणाची जी पेस्ट आहे ती घालायची आहे. तर ती घालून घ्यायची आणि मग पुन्हा एक 5 मिनिटं तरी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. लसूण सुद्धा छान ह्याच्यामध्ये शिजला पाहिजेल आपला त्यामुळे. तर आता ही लसणाची पेस्ट मी ह्याच्यामध्ये घालून घेतेय. दही पूर्णपणे मिक्स झालं व्यवस्थित, की मग आपल्याला लसणाची पेस्ट घालायची आणि मग पुन्हा एकदा छान आपल्याला फिरवून घ्यायचे असं व्यवस्थित. ही शिजली पाहिजेल पेस्ट आपली आणि ज्यावेळेला आपण ही चटणी बनवू कॉन्स्टंट आपल्याला हलवत राहावं लागतं. ह्याच्यावरती झाकण ठेवून शिजवणं वगैरे हा प्रकार नसतो. आता ह्याच्यावरती आपण चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. मीठ घालून झालं, की पुन्हा एकजीव करायचं आणि एक 2 ते 3 मिनिटं पुन्हा परतून द्यायचं. परतलं ना ह्याचा कलर खूप सुंदर येतो आणि अगदी म्हणजे बनवल्यानंतर कधी खायला बसतो असं होतं. पोळीच्या बरोबर पण खूप सुंदर लागते. भाकरीच्या बरोबर पण ही चटणी खूप सुंदर लागते. तिखटपणाला पण छान आहे. तिखट चांगली होते कारण की बेडगी मिरची आपण भरपूर घातलेली आहे. त्यामुळे ह्याच्यात लाल तिखट घालण्याची गरज पडत नाही. तुम्हाला जर अजून तिखट हवं असेल तर तुम्ही थोडंसं लाल तिखट घालू शकता. पण हे परफेक्ट प्रमाण होतं तिखटाचं. आता इथे मी भाकरीबरोबर खायला घेतेय. अप्रतिम लागते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.